आजकाल सर्वच मशीन एकाच मशीनमध्ये सर्व कामाचे फीचर्स असतात, परंतु तशा प्रकारच्या मशीनची सेटिंग चेंज करून ती मशीन बिघडण्याचे पण चान्सेस असतात. त्यामुळं अशा वेगवेगळी मशीनची कामं वेगवेगळी मशीन करत असते. त्यामुळं मग ते ठीक आहे, त्यामुळं मशीनला प्रॉब्लेम पण होत नाहीत आणि प्रत्येकीचं काम वेगवेगळं असतं. तर आता मी तुम्हाला दाखवणार आहे की माझ्याकडे मी कोणकोणतं सामान ठेवलेलं आहे टेलरिंगचं काम करण्यासाठी. तर हे बघा, मी काही अस्तर आणून ठेवले आहे. जवळपास 200 ते 250 अस्तर मी आणून ठेवलेली आहेत. वेगवेगळ्या कलरची 200 ते 250 अस्तर आणून ठेवलेले आहेत. 2-4 गावांचे ब्लाऊज माझ्याकडे शिवायला येतात, मी जरी घरगुती काम करत असले तरी. त्यामुळं माझं लहान बाळ असल्यामुळं मला पुन्हा पुन्हा बाहेर दुकानात जाणं शक्य होत नाही. त्यामुळं मी होलसेल बाजारातूनच ही सर्व अस्तर खरेदी करून आणलेली आहेत. त्याच्यानंतर हे बघा, साड्या देखील आपल्याकडे पिको फॉलला येतात. त्यामुळे मी जवळपास 200-400 फॉल आणून ठेवलेले आहेत. याच्यातून एखादा फॉल मॅच होऊन जातो साडीला आणि मग मला बाहेर पण जावं लागत नाही. घरगुती काम करणाऱ्यांसाठी किंवा दुकानातल्या काम करणाऱ्यांसाठी देखील हे फॉल आणि अस्तर ठेवणं खूपच गरजेचं आहे, कारण सारखं सारखं आपण बाहेर जाऊ शकत नाही. हे बघा, एवढे फॉल आणि अस्तर मी ठेवलेले आहेत. त्याच्यानंतर हे बघा, लेसच्या जवळपास 100-1 व्हरायटी मी ठेवलेल्या आहेत, जेणेकरून सिंपल पानगळा असेल, मटका गळा असेल तर आपण लेस लावून सुद्धा त्याला छान अट्रॅक्टिव्ह बनवू शकतो. यासाठी मी लेसच्या बऱ्याचशा डिझाईन माझ्याकडे ठेवलेल्या आहेत. बघू शकता, सुंदर अशा लेस ठेवलेल्या आहेत 100-1. ह्या देखील मी होलसेल आणलेल्या आहेत, कारण बाहेर घेणं आपल्याला परवडत पण नाही, महाग पडतात त्या. तुम्ही घरगुती काम करत असाल किंवा तुमचं शॉप असेल तर तरी देखील तुम्हाला ह्या लेस गरजेच्याच आहेत. बघू शकता, सुंदर लेस ठेवलेल्या आहेत. हे बघा, 7-8 धाग्यांचे बॉक्स देखील ठेवलेले आहेत मी, जेणेकरून पुन्हा पुन्हा मला बाहेर जावं लागणार नाही. यासाठी 7-8 धाग्यांचे बॉक्स देखील ठेवलेले आहेत. त्याच्यानंतर हे हुक आहेत, हे ब्लाऊजचे बटन आहेत, काही पॅच, त्याच्या खाली बटन पॅच आहेत, हे बटन आहेत. त्याच्यानंतर निडल्स आहेत. हे बघा, सुंदर सुंदर असे पॅच पण ठेवलेले आहेत, तुम्हाला आवडत असेल तर लावण्यासाठी पटकन. काही लटकन ठेवलेले आहेत. आजकाल बायका ब्लाऊजच्या कापडाचेच लटकन लावतात, परंतु कुणाला फंक्शनसाठी किंवा साखरपुड्याच्या हळदीच्यासाठी जर ब्लाऊज पाहिजे नसेल तर त्याला आपण हे लटकन लावू शकतो. हे बघा, सुंदर असे लटकन देखील आणलेले आहेत मी. सिंपल कुणाचा ब्लाऊज असेल तर त्याला आपण हे देखील लटकन लावू शकतो. असे छान नवरीचा ब्लाऊज असेल तर यातले हे लटकन आपण लावू शकतो. या नॉट आहे, त्या नॉटच्या काही कलर ठेवलेले आहेत पटकन नॉट लावण्यासाठी, म्हणून हे नॉटचे काही कलर ठेवलेले आहेत, तुम्ही बघू शकता. आणि हा कॅनव्हास पेपर आहे. ब्लाऊजला काही डिझाईन वगैरे करायची असेल तर आपण हा कॅनव्हास पेपर लावून पॅचवर्क पण करू शकतो, पानगळा मटका गळा देखील करू शकतो आपण. तर मैत्रिणींनो, बऱ्यापैकी माहिती मी तुम्हाला आपल्या व्हिडिओतून दिलेली आहे. आय होप हा व्हिडिओ तुम्हाला माहितीपूर्ण झाला असेल. तुम्ही दुकानाची काही खरेदी करण्यासाठी किंवा घरगुती टेलरिंग कामासाठी खरेदी करण्यासाठी देखील तुम्ही ह्या वस्तू आणून तुमचं काम घरी चालू करू शकता. तर आपले व्हिडिओ पाहत चला आणि आपल्या चॅनलला सपोर्ट करा. बाय बाय.